किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून पीक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि इतर मागण्यांसाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पीक संरक्षण कायदा लागू करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये किसान जन आंदोलनाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा नवीन मोंढा येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। या मोर्चात शेतकरी बांधव आणि महिलांनी बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने सहभाग घेतला। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जमिनीच्या मूल्यांकनाचा किमान 50% पीक कर्ज द्यावे, पीक विमा क्लेम मिळाल्यास तो त्याच हंगामात देण्यात यावा, कीटकनाशक आणि रसायनांच्या विक्रीतून होणारी नफेखोरी थांबवावी, तसेच शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड करू नये या मागण्यांचा समावेश होता। शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी या मोर्चाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद केला। ये किसान जन आंदोलन है। पहली बात तो भारत का मैं राष्ट्रीय अध्यक्ष हूँ। किसानों के लिए, किसान के हित के लिए ये किसान जन आंदोलन स्टार्ट किया है। आज जो ये धड़क मोर्चा था, ये जो क्रांति का मोर्चा था, ये जो आज का आंदोलन था, किसान के लिए था, किसान की अन्य मांगों के लिए लेके था। ये जो मांगे हैं 70 साल से गवर्नमेंट का काम था ये मांगे पूरी करने का, लेकिन गवर्नमेंट पता ही है देश की कैसी है। देश की गवर्नमेंट किसानों की है ही नहीं, थी नहीं, अब लेकिन ये गवर्नमेंट किसानों की ही रहेंगी। सर, आप भाषण के दौरान आज़ादी का शब्द वापर करे हैं, तो किस चीज़ की आज़ादी चाहते हैं आप? 77 साल पहले देश को, अपने देश के बहादुर लोगों ने, देश के अपने क्रांतिकारियों ने देश को आज़ाद किया था। मुझे नहीं लगता अभी देश आज़ाद है। अभी उससे भी खराब हालत है अपने देश की। फिर से वापस से आज़ादी लाना है, फिर से वापस से क्रांति लाना है, फिर से गरीब आदमी को ऊपर लाना है। एक लेवल का आदमी लाएगा तो ही देश आज़ाद होगा। दो गठ नहीं रहेंगे अब, अमीर गरीब नहीं, बीच का सब बीच में लड़ेंगे, लड़ेंगे, सब हो सकता। 77 साल पहले हुआ था, वापस से होगा, लाएंगे, जागरूकता लाएंगे, सब मिलके लड़ेंगे, जरूर होगा। ठीक है। किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला आहे। त्या मोर्चामध्ये अनेक शेतकरी आपल्या स्वतःच्या बैलगाड्या देखील घेऊन आले होते। अर्थातच सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये खदगद आहे आणि आता आम्ही किसान जन आंदोलनाच्या वतीने साधारणतः 17 मागण्या राज्य आणि केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत। तशाच काही स्थानिक मागण्या देखील जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेल्या आहेत। त्यामध्ये वन्य प्राणी आणि हिंस्र प्राण्यापासून संरक्षण शेतकऱ्यांना देण्यात यावं ही स्थानिक मागणी आहे। मुख्यतः स्थानिक मागणीमध्ये बँकेमध्ये जे शेतकऱ्यांचं खातं होल्ड केलं जात आहे ते बेकायदेशीर आहे। आता एडीएम साहेबांसोबत आमची चर्चा झाली, डीएम साहेबांसोबत पण आमची चर्चा झालेली आहे आणि त्यासाठी ते तात्काळ बँकेला पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश देणार आहेत आणि कोणाही शेतकऱ्याचं यापुढे खातं होल्ड होणार नाही असं आश्वासन आम्हाला माननीय एडीएम साहेबांनी दिलेलं आहे। आता शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल, पीक विम्यासाठी देखील कंपन्यामार्फत लूट होत आहे। शेतकऱ्यांना जे कृषी कायद्याअंतर्गत जे लाभ मिळतात त्या लाभाचा फायदा मिळत नाही। अतिवृष्टीचं अनुदान आहे ते वेळेवर मिळत नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत। मराठवाड्यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पहिल्या नंबरवर काही जिल्हे आलेले आहेत। बाजूचा यवतमाळ जिल्हा सालोनसाल वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये 1 नंबरचा जिल्हा आहे आणि हे सर्व बंद होण्यासाठी आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त केला आहे। नरेंद्र मोदी आणि देशाचे कृषी मंत्री यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील पत्र दिलेलं आहे आणि एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील पत्र लिहून आम्ही आमचा रोष आणि आमच्या भावना, आमच्या मागण्या कळवल्या आहेत। या मागण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने पाठपुरावा करावा आणि राज्य आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। अन्यथा पुढील काळामध्ये किसान जन आंदोलन भारतचे सर्व आक्रमक शेतकरी आणि कार्यकर्ते, सर्व समन्वयक आणि आमचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी कासलीवाल हे यापेक्षा आक्रमक आंदोलन करतील असं आमचं मनोगत आहे। धन्यवाद। कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक आशेचा किरण म्हणून
सरकारकडे नोटीस दिली आणि त्या नोटिसीवर काही कारवाई झाली नाही, म्हणून आज हा मोर्चा आला। त्यात आम्ही अशी नवीन काहीच मागणी केली नाही। आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण व्हावं आणि हिंस्र प्राण्यापासून शेतकरी आणि पिकांचं रक्षण व्हावं, शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला त्याच दिवशी पैसे मिळावेत, हा जुनाच कायदा आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी। आणि साखर कारखान्यांच्या ज्या ऊस तोडीचा प्रोग्राम आणि ऊस लावगडीचा प्रोग्राम आहे त्याची अंमलबजावणी ही ऑनलाईन व्हावी, जेणेकरून त्याच्यातला भ्रष्टाचार संपेल। आता सरकारनं मध्यंतरी एक चांगला म्हणून घेतलेला निर्णय ते वाईट ठरवला आहे या व्यवस्थेनं। फळ आणि भाजीपाला नियंत्रणमुक्त केल्यानं हे व्यापारी अगदी मोकाट झालेत। ते त्याच मळ्यातला माल पहिल्यांदा 1900ने घेतात, नंतर येऊन 1300ने मागतात। काही पर्याय नसतं, कोणाकडे जावं काही शिल्लकच नाही, जावं तर पोलिसाकडे जावं, पोलीस तक्रार घेत नाही तिथं, म्हणजे हा काही दखलपात्र गुन्हा नाही। तर वन्य प्राण्यांना शेतकरी इतका मेटाकुटीला आला आहे की ते एका दिवशी शेतकरीच हिंसा करील की काय अशी मला भीती वाटते। आणि या देशातल्या प्रत्येक राजकारण्याला जरी वाटत असेल, अगदी मोदीला जरी वाटत असेल हा देश माझा आहे, पण मोदीपेक्षाही जास्त चिंता आम्हाला या देशाची आहे। म्हणून आम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन इथं आलेलो। आमची बाजू ऐकून घेतल्याबद्दल आपलेही धन्यवाद।